नमस्कार. आर्ट वर्ल्ड या माझ्या कलेच्या विश्वात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांत म्हटलं की हळदी कुंकू हे आलंच. मग हळदी कुंकू हे वेगळ्या पद्धतीने, अनोख्या आणि क्रिएटिव्ह पद्धतीने देण्यासाठी आज आपण एक विशेष कलाकृती बघूया. त्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्थातच हळदी कुंकू आणि तांदूळ म्हणजेच अक्षता. हे जिलेटिन कागद आहेत. इथे मी हळदी आणि कुंकवाच्या रंगाचे म्हणजे पिवळा आणि लाल रंगाचे कागद घेतले आहेत, जिलेटिन कागद. ते नसतील तर ट्रान्सपरंट पेपर घेतले तरी चालतील. तांदूळ बांधण्यासाठी ट्रान्सपरंट कागद, माझ्याकडे ठिपके असलेला ट्रान्सपरंट कागद आहे. तुम्ही प्लेन ट्रान्सपरंट कागद किंवा तुमच्याकडे पिशव्या असतील त्या वापरल्या तरी चालतील, ट्रान्सपरंट पिशव्या. तार, जाड तार, तार कापायला कटर, पातळ जरा तार असेल तर ती कैचीने सुद्धा कापली जाते. कातर, ग्रीन टेप, नॉर्मल टेप असेल तरीही हरकत नाही, पांढरा दोरा बांधण्यासाठी, आणि लाल, गुलाबी, पिवळा, ऑरेंज असे वेगवेगळ्या रंगाचे कागद. फक्त लाल आणि हिरव्या रंगाचा कागद गरजेचा आहे, तो कंपल्सरी आहे. बाकी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कागदाचे रंग घेऊ शकता. तर हे साहित्य आहे. आता आपण आपल्या कृतीकडे वळूया. तर आता आपण कलाकृती बनवण्यासाठी लागणारे साहित्य तर बघितलं, पण कलाकृती जसं मी मगाशी म्हटलं की एक अनोख्या स्वरूपात आपण ही कलाकृती म्हणजे हळदी कुंकू सादर करायचंय. तर नक्की अनोखी पद्धत म्हणजे काय, तर आपण बनवणार आहोत हळदी कुंकू हे फ्लावर बुकेच्या, छोटे छोटे फ्लावर बुकेच्या स्वरूपात आपण हळदी कुंकू देणार आहोत. तर त्यासाठी आता आपण कृतीकडे वळूया. सर्वप्रथम आपल्याला हळदी कुंकवासाठी फुलांच्या कळा बनवून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी मी हे असे लाल आणि पिवळ्या रंगाचे जिलेटिन कागदाचे चौरस कापून घेतले आहेत, 3x3 आकाराचे. तर तुम्हाला जितक्या साईजच्या कळ्या बनवायच्या त्यानुसार तुम्ही छोटे मोठे करू शकता, पण आयडियली 3 इंच बाय 3 इंच आकाराच्या सफिशियंट होतात साईज प्रमाणे. तर आता हे चौरस आहे जिलेटिन कागदाचा, त्यामध्ये मी हे कुंकू भरते. कुंकू भरल्यानंतर त्याची अशी आपल्याला कळी बनवायची. त्यासाठी व्यवस्थित आपल्याला सगळ्या बाजूने एकत्र बांधून अशी कळी स्वरूपामध्ये अशी एकत्र बांधायची आहे. एकत्र सगळी करायची सगळ्या बाजूने आणि धाग्याने घट्ट अशी पिळ देऊन बांधून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर ही अशी आपली कुंकवाची कळी रेडी झाली आहे. तर अशीच आता सिमिलर पद्धतीने आपल्याला पिवळ्या रंगाच्या जिलेटिन कागदात आपल्याला हळद भरून घ्यायची. तर अशी ही हळदीची कळी तयार झाली. तर सेम पद्धतीने आपल्याला तांदूळ भरून घ्यायचे. अशा प्रकारे ही तांदळाची कळी तयार. अशा हळद कुंकू आणि तांदळाच्या कळ्या रेडी आहेत. तर अशा प्रकारे मी आता हळदी कुंकू आणि तांदळाच्या कळ्या ह्या अशा आणखी काही बनवून घेतल्या आहेत. तर कळ्या तर आपल्या बनवून झाल्या. आपल्याला छोटे बुके बनवायचे आहेत, तर त्याच्यासाठी फुलं सुद्धा बनवावी लागतील. तर आता हे डेकोरेशन करण्यासाठी पुढची स्टेप आपण बघूया. आपल्याला गुलाबाची फुलं बनवायची आहेत कागदापासून. तर त्यासाठी मी हा लाल रंगाचा एक टिंटेड पेपर किंवा कार्ड पेपर्स म्हणतात आपण त्याला, तो घेतलेला आहे. त्याची साधारण 1 इंच आकाराची अशी पट्टी कापून घ्यायची.
A4 साईजचा पेपर मिळतो, तर त्या पेपरची एक लांबट पट्टी आपण कापून घेऊया, साधारण 1 इंच जाडीची. तर आता हे फूल बनवण्यासाठी सर्वप्रथम ही स्टेप व्यवस्थित बघा. हा पहिला सुरुवातीचा भाग आहे, तो असा त्रिकोणी दुमडायचा अशा पद्धतीने. पुन्हा एकदा दुमडायचा. 2 दुमड घातल्यानंतर मग हे जे टोक आहे ते मागच्या बाजूला त्रिकोणात फोल्ड करायचं. हे फोल्ड केल्यानंतर आता हा जो भाग आहे तो आपल्या हातात घ्यायचा. हा असा मध्यभाग राहील. हा हातात घेऊन हा रोल करायचा. हा रोल केल्यावर पुन्हा मागून फोल्ड करायचा तिरपा. आता सेम प्रोसिजर सतत रिपीट करत जायची. हा इथून गुंडाळत जायचा आणि हा इथून फोल्ड करत जायचा. अशा प्रकारे प्रोसिजर रिपीट करायची. हा मधला भाग आहे, सुरुवातीचा हा आपल्या हातातच ठेवायचा. तर ही पद्धत ही सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करत जायची, ही पट्टी संपेपर्यंत. जितकं मोठं गुलाबाचं फूल बनवायचंय तितकं मोठी पट्टी घ्यायची. जर तुम्हाला छोटंसं फूल बनवायचं असेल तर तुम्ही पाहिजे तिथे थांबवू शकता. हे असं फोल्ड करायचं, फिरवत जायचं, फोल्ड करायचं, फिरवत जायचं, फोल्ड करायचं, फिरवत जायचं. फोल्ड करायचं, फिरवायचं. आणि शेवटच्या टोकाला इथे हलकासा फेविकॉल लावून ते चिटकवून द्यायचं. अशा प्रकारे आपलं गुलाबाची एक छोटंसं फूल तयार झालेलं आहे. जितके तुम्ही फोल्ड्स छान कराल आणि रोल करत जाल तर तितक्या छान त्याच्या पाकळ्या खुललेल्या दिसतील. ही वेगवेगळ्या आकारातली आणि वेगवेगळ्या रंगातली गुलाबाची फुलं मी इथे बनवून घेतली आहेत. पण आता नुसती फुलं असून काय उपयोग, तर पानं सुद्धा पाहिजेतच ना बुकेमध्ये. तर आता आपण पानं बनवून घेऊया. त्यासाठी हिरव्या रंगाचा चार्ट पेपर घेऊन त्याला पानांच्या आकारामध्ये कापून घेऊया. त्याला आपल्याला शेवटी बुकेमध्ये बांधायचं आहे, म्हणून एक थोडासा देठ पण ठेवूया. मी फ्री हँड कापते. तुम्हाला जर अवघड वाटत असेल तुम्ही आधी पानाचा शेप पेन्सिलीने काढून घ्या आणि मग कापा. आणि फुलं आपली नाजूक आहेत म्हणून पानं पण अगदी मोठी नाही बनवत आहे, छोट्याच आकारात बनवत आहे. अशा प्रकारे इथे मी थोडासा देठ ठेवलाय जेणेकरून तो आपल्याला आतमध्ये बुकेमध्ये चिटकवताना उपयोगाला येईल. अशा प्रकारे मी आता अजून काही पानं बनवून घेते. आपल्याकडे आता कळ्या, फुलं आणि पानं तयार करून झालेली आहेत. तर फायनली आता आपल्याला बुके गुंफायचा आहे. त्यासाठी आपल्याला तार लागेल. ही अशी तार घ्यायची. ज्वेलरी मेकिंग साठीची तार वापरतात ती घेतली तरी चालेल. माझ्याकडे ही जाड तार आहे. तर हे तारेचे आपल्याला कटरच्या साहाय्याने साधारण 3-1 इंचाचे तुकडे करून घ्यायचे. अशा प्रकारे मी अशा ह्या तारेचे तुकडे करून घेतलेले आहेत. एका बुकेसाठी साधारण आपल्याला 4 ते 5 तारा लागतील. त्या कळीमध्ये अशा प्रकारे ही तार घुसवून घ्यायची आणि आपल्याला
ही अशी हिरवी सेलो टेप मिळते, त्या सेलो टेपने या तारेभोवती अशी चिटकवून घ्यायची, जेणेकरून देठ तयार होईल आणि ती तारही फिक्स होईल. अशा प्रकारे गुंडाळत जायचं. पूर्ण देठाला हा हिरवा रंग गुंडाळून ठेवायचा. अशा प्रकारे ही आपली एक कळी देठासकट तयार झाली आहे. तर अशाच प्रकारे आपण ही पिवळी कळी बांधून घेऊया. तर हे पुन्हा तार खुपसून त्यावरून ही टेप लावूया. टेप आपल्याला अशा प्रकारे लावायची आहे की जेणेकरून जो आपण धागा बांधला आहे तोही त्यामध्ये हाईड होईल. जर तुमच्याकडे हिरव्या रंगाची टेप नसेल तर तुम्ही जो आपण कागद घेतला आहे हिरव्या रंगाचा त्याच्या पट्ट्या कापून त्याही तुम्ही फेविकॉलच्या साहाय्याने चिटकवू शकता. आता आपण तांदळाची कळी सुद्धा बांधून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्या 3 कळ्या बांधून झालेल्या आहेत. आता आपण हे फूल सुद्धा गुंफून घेऊया. त्यासाठी आपण जे हे फूल बनवलं आहे त्याच्या खाली आपण जी ही हा आपला भाग जो खाली आलेला आहे जो गोलाकार त्यामध्ये आपण अशी तार लावून जशी कळीला आपण हिरवा रंग लावला तसंच ही हिरवी टेप इथेही आपण फिरवून घेऊया. आता हे फूल जेव्हा लावत असताना फुलाला आपण हे पान आहे हे जे आपण कापलं होतं एक्स्ट्राचं हे असं आपण आत टाकून ते सुद्धा यामध्ये लपेटून घेऊ. अशा प्रकारे आपल्या 3 कळ्या आणि हे फूल पान लावून तयार झालेलं आहे. आता ह्याचा आपल्याला फायनली बुके बनवायचा आहे. आता बुके बनवताना सर्वप्रथम मध्यभागी फूल ठेवूया आणि अशी मगाशी जशी एक तार कापली होती तशी अजून एक तार घ्यायची, ती इथे मध्यभागी ठेवायची आणि त्यालाच बाजूने आता ही एक एक कळी जोडून अशी थोडी दुमडायची. हळदीची कळी, एक कुंकवाची कळी आणि एक तांदळाची कळी अशी ठेवून तिने ना एकत्रितपणे अशा प्रकारे हे आपलं हळदी कुंकूचं बुके रेडी झालेलं आहे. किती सुंदर दिसतं हे. तर आता आपले असे वेगवेगळ्या रंगाच्या फुलांचे छोटे छोटे बुकेज बनवून रेडी आहेत. कसे वाटले हे बुकेज? आवडले ना? तर हळदी कुंकवासाठी नुसतं हळदी कुंकू देण्याऐवजी ते असं आकर्षक पद्धतीने अनोख्या पद्धतीने दिलं तर ते खूप छान वाटेल. आणि स्पेशली नवीन नवरीची जी पहिली संक्रांत असते तेव्हा हळदी कुंकवाचे वाण लोटतात, तर तेव्हा हे अशा पद्धतीचे छान छोटे छोटे बुकेज बनवून जर आपण आपल्या पाहुण्यांना दिले तर ते खूपच छान दिसतील.
तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि आवडल्या असल्यास मला नक्की सांगा, इतरांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन क्रिएटिव्ह व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि कलेवर प्रेम करत राहा. मकर संक्रांतीच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.